जे नियोजन आहे, षडयंत्र आहे, हे जे सगळं जे करण्यात आलं हे भास्कर जाधवनी केलेलं आहे. त्याच्यावर पहिलं त्याला इन्क्वायरी घ्या, त्याच्यावरती गुन्हे नोंदवा, त्याच्यावर अॅट्रॉसिटी काय दाखल होत नाही, त्याच्यावरती कशा पद्धतीची ह्या पद्धतीचे गुन्हे का नोंद होत नाही, आणि ह्यासाठी आम्ही सातत्यानं आंदोलनात्मक भूमिका उभा करतोय. नमस्कार, मी अण्णा जाधव वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष, दापोलीतील सर्व पत्रकार बंधू, जय महाराष्ट्र. आज तुमच्यासमोर येण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्यावरती 17/11/2023 रोजी जो हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या पूर्वी जे 12/11/2023 रोजी आम्ही मुंडन आंदोलन केलं होतं. त्या मुंडन आंदोलनाचा विषय होता विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर मतदारसंघामध्ये आपल्या प्रचाराच्या माध्यमातून तिथे असणारा फणसवाडी कलबट या ठिकाणी प्रचाराची तिथल्या गावकऱ्यांना बोलावून मिटिंगचं आयोजन केलं गेलं आणि त्या 4 गावांची मिटिंगचं आयोजन केलं असताना लोक कमी का आली म्हणून त्या संदर्भात विद्यमान आमदारांनी विचारपूस केली आणि विचारपूस केली असताना एवढी लोक कमी का, तर त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं, तिथल्या प्रमुखांनी की आम्ही सगळ्यांना सांगितलं, परंतु लागलीच त्यांनी विचारलं की बाबा बौद्धवाडीची लोक किती आली, तर म्हणजे 2 आली. कुठे आहेत, तर म्हणजे बसलेत आहेत. मग पुन्हा त्या विषयावर वळले की लोक कमी येण्याचं कारण असं आहे, तुम्हाला एक प्रथा माहिती आहे काय. ते बोलले काय प्रथा आहे साहेब. पूर्वी अशी प्रथा होती की महाराणी वरती करायची आणि त्या वरती गेल्यानंतर एकही माणूस थांबायचा नाही गावामध्ये, वाडीमध्ये, आणि अशा पद्धतीची वरती महाराणी फिरवली की सगळे जमायचे वरती. आणि वरती याचा अर्थ असा आहे की वर्दी आपण फिरवतो मीटिंगची. आणि मग त्या संदर्भात तसं करत असताना बोलले ते, त्यावेळी तिथले नागरिक एकमेकांना बघायला लागले, कारण तिथे बहुजन वर्ग एका ठिकाणी येऊन सर्व विकास साधत असतात. कशी तरी ती मीटिंग आटपल्यानंतर एकमेकाला समजावायला लागले की जरी भास्कर शेट्टी जरी बोलले असले तरी सुद्धा आपण एक आहोत, जरी ते बोलून गेले असले तरी पण आपण समंजसपणाने इथल्या मंडळीमध्ये हा विषय मिटून घेऊ. गेली 4-5 दिवस झाल्यानंतर सुद्धा भास्कर जाधवांनी बोललेलं वक्तृत्व, बोललेलं स्पीच, त्यावर थोडीही त्यांना चिंता नसल्यामुळं ते बिनधास्तपणाने आपल्या प्रचाराच्या माध्यमातून जोरदार प्रचार करत होते. आणि असं असताना ही बातमी जेव्हा कळली, ज्या दिवशी कळली त्याच्यानंतर अर्धा 1 तासांनी आगीसारखी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पसरू लागली की विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी जातीवाचक शब्द आपल्या प्रचारात वापरला गेला. आणि मग असं असताना देखील प्रत्येकजण म्हणत होता की समंजसपणाने हा विषय मिटवून द्या, परंतु तो समंजसपणा भास्कर जाधव यांच्या नसल्यामुळं हे प्रकरण 5 दिवसानंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चर्चेला आलं. आणि मग त्यावेळी मी प्रमुख म्हणून जिल्ह्याचा त्यांच्या गावी गेलो, त्यांची चर्चा केली आणि ज्यांनी ऐकलं त्यांना समोर घेतलं, त्यांच्याशी विचारपूस केली. त्यावेळी कळलं की खरोखर भास्कर जाधव यांनी आपल्या प्रचारात अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि हे जातीवाचक शब्द आम्ही सहन करणार नाही. कारण पूर्वीचे महार काय होतं, या महाराजच्या शब्दाला किती आमच्या लोकांनी त्रासलेले होते, ही शब्द काय आहे, ही शिवी काय आहे, हे आमच्या पूर्वजांनी खूप मोठ्या जवळून पाहिलेले आहे. आणि म्हणून तशा पद्धतीचं वंचित बहुजन आघाडीने लागलीच SP, DYSP, सिनियर पोलीस यंत्रणेला पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा नोंदवा, अन्यथा आम्ही मुंडन करू. आणि मग मुंडनच्या माध्यमातून ते न झाल्यामुळं मुंडन केलं आणि मुंडनाचा राग अशा पद्धतीनं विद्यमान आमदारांनी ठेवला. कारण आम्ही आंदोलनकर्ते कार्यकर्ते असल्यामुळे आंदोलन झाल्यानंतर आम्ही पूर्वपार जीवनावरती येत असतो, आम्ही आमचं रेग्युलर जे जीवन आहे ते जगण्याची सुरुवात करत असतो. आणि मग आम्हाला एवढं माहिती नाही की आंदोलन करताना आज वयाच्या 15, 16, 17 वर्षापासून मी ह्या सामाजिक कामात काम करतो. वेगवेगळी आंदोलनं छेडली, आई संघारे असो, नामदार ढसाळदादा असो, या अन्य आमच्या दलित पॅंथरपासून तर रिपब्लिकन चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांपासून काम करत असताना अशा अनेक अडचणीला आम्ही सामोरे गेलो, अनेक संघर्ष आम्ही पेलवले, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे अन्य अत्याचाराला वाचा फोडल्या. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला बोलत असताना हा जेव्हा संघर्ष करण्याची वेळ आली त्यावेळी आम्ही आंदोलन करते म्हणून त्यांच्यावर बोललं, भाष्य केलं. त्याचा राग एवढा धरतील असं आम्हाला वाटत नव्हतं. आणि 17 तारखेला माझ्या गावी जात असताना तिथे असणारा
नरवण हा फाटा आहे. त्या नरवणमध्ये एक सावली हॉटेल आहे, जिथे मी नेहमी जात असतो, जेवत असतो, तिथे मी माझ्या गावी जात असतो. अशा परिस्थितीमध्ये अचानक साधारण एक 12-12:15च्या दरम्यान मी गेलो असताना तिथं त्या लोकांची चर्चा करत असताना, बोलत असताना दुपारचं मी त्या ठिकाणी पोचलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी दुपारच्या साधारण 1:20 या वेळामध्ये दुपारच्या हा प्रसंग घडला. तो घडला म्हणजे मला ह्या उजव्या हाताला 11 टाके अशा पद्धतीचे हे टाके पडले गेले आहेत. आणि हे टाके खूप डीपली, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी जो वार केला, एका बाईकवरून 3 जण आले आणि तो पर्यटक रस्ते असल्यामुळे एवढं कोणाला वाटलं नव्हतं की हे अशा पद्धतीचे गुंड असतील किंवा अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी असतील. आणि त्यावेळी मात्र जवळ येऊन विचारलं की बाबा हे गाव कोणतं, तर मी सांगितलं नरवण आहे. पुन्हा जवळ आल्यानंतर विचारलं कोणतं गाव, तर नरवण आहे. आणि एकाने चॉपरसारखं हत्यार काढलं आणि सपासप पडायला लागले. 5 वार धुवून सुद्धा मी बचावलो. पाठीमागं काम असल्यामुळे तिथे थांबलो. परंतु त्या ह्याच्यामध्ये धक्काबुक्कीमध्ये त्यांच्या वक्तव्य होत होतं. मला बोलत होते की खूप उचलतो, खूप भाषणं करतो आणि शेठला बोलतो का. आणि ह्या पद्धतीचं बोलणं झाल्यानंतर मी जेव्हा हात उचलला मारला, त्यावेळी त्यांनी हात उचलल्यानंतर त्यांनी अंगावरती उजव्या हातावरती वार केला. पाठीमागं जो त्याच्याबरोबर त्याला वाटलं की आता हा आपल्याला पण आता अंगावर येणार, म्हणून त्यांनी उचललेली जी काही लादी होती ती लादी मारली, परंतु ती भिरकली माझ्या काचेवर. कारण गाडीचा मागचा भाग असा होता आणि मी साईडला उभा होतो. काच फुटल्यामुळे माझा बरोबर आलेले जे कार्यकर्ते आतमध्ये हॉटेलमध्ये बसले होते, माझी मिसेस होती, माझे तालुका प्रमुख, तालुका महासचिव चिपळूणचे होते, तालुका प्रमुख गुहागरचे होते. हे बाहेर आले, काय फुटलं नक्की, टायर फुटला की काय. धावत आल्यानंतर पाहिलं तर मला वार झालेला आहे. आणि मग त्या दिवशी होम ठोकल्यामुळे ते पापणी लवते न लवते तोपर्यंत ते पसार झाले. गाडी नंबर कळला नाही, पूर्ण अंगावर तोंडाला हे बांधलेलं होतं. आणि अशा पद्धतीचा हल्ला होणं त्या चळवळीच्या कार्यकर्त्यावरती मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिला प्रथम आहे. आणि म्हणून आम्ही त्याचा निषेध बाळगतोय. परंतु ह्या निषेध बाळगत असताना आम्हाला असं वाटतंय की कुठेतरी आमच्या समाजाचं रक्त कितीही पडलं, समाजात कितीही काय असे गुन्हे झाले तरी सुद्धा इथल्या शासन प्रशासनाला त्याचं काही पडलं नाही. आणि म्हणून आम्ही सातत्याने पाहतोय. 17 तारीखनंतर आज 10 तारीख उजळली तरी सुद्धा ह्या गोष्टीचा तपास लागे नाही किंवा ह्या गोष्टीचा आम्हाला ठाव आहे की प्रशासन किंवा असणारं तिथं पोलीस यंत्रणा कदाचित घाबरत असेल. कारण भास्कर जाधव खूप मोठी महान व्यक्ती आहे. त्यांनी खूप मोठी पदं भूषवली, खूप मोठ्या मोठ्या पदावरती विराजमान झाले आहेत. यदा कदाचित त्यांना बेडकासारखे डोळे मोठे करून बघायची सवय आहे एखाद्या अधिकाऱ्याकडे, आणि त्या भीतीपोटी हे कदाचित हे दाबण्याचा प्रयत्न करत असतील. काल परवा मला एक शॉक बसला की ज्या आरोपींना पकडलं त्या आरोपी वाघर पोलीस स्टेशननी डिक्लेअर केलं. आणि डिक्लेअर केल्यानंतर जेव्हा मी बघितलं माझ्या मोबाईलमध्ये, त्यावेळी कळलं की हे डिक्लेअर कसे काय झाले. जो आरोपी आला त्याला माझ्यासमोर आणलं नाही की त्याला तो कसा आहे काय नाही, हाच आहे का नाही. मग हे पोलिसांना कसं काय कळलं की बाबा हाच आरोपी आहे, आणि जर हाच आरोपी होता तर मग एवढे दिवस का लागले. हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे गुहागर मतदारसंघामध्ये. एवढंच नव्हे तर सिनियर जे तिथले आहेत ते सिनियर एकेकाळी उद्धव साहेब ठाकरेंचे बॉडीगार्ड होते. आणि यदा कदाचित ही जी मैत्री आहे किंवा यदा कदाचित विद्यमान आमदार भास्कर जाधव यांची बदली इथे केली असावी आणि त्या माध्यमातून हे साटेलोटे तर नाही ना, अशा पद्धतीचा आमचा संशयरूपी आज सिनियरकडे पण वळतोय. आणि म्हणून आमच्या आता असणाऱ्या मोर्चामध्ये जरी तुम्ही एवढ्या कालावधीमध्ये जर आज तुम्ही आरोपी आणताय आणि तेही आरोपी आणतात आहेत अंबरनाथ आणि बदलापूर, म्हणजे तुम्हाला शासनाला किंवा भास्कर जाधवला वाचवण्यासाठी कशा कशा पद्धतीचे रस्ते काढले जात आहेत. याच्यापूर्वी मी मोर्चाचं डिक्लेरेशन केलं, त्यावेळी संचारबंदी लागू केली. त्या संचारबंदीच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तिथं मला मोर्चाचं परमिशन देण्यात आलं. त्यानंतर काही आमचेच काही तुरळक लोकांना पुढं करण्यात आलं, आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही. म्हणजे कशा पद्धतीचं भास्कर जाधव षडयंत्र रचतोय. भास्कर जाधव हे कोणाचेच नाही, हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. कारण ज्यावेळी ह्यांनी स्त्रियांना अपमानित वागणूक दिले, स्त्रिया इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांना अपमानित वागणूक दिले, इथल्या नागरिकांना अपमानित वागणूक दिले, म्हणजे ज्या पद्धतीच्या स्तरावरती भास्कर जाधव वागणूक घेतात त्या पद्धतीचं जर आपण पाहिलं तर काल परवाचा जो पुरामध्ये ज्या एका महिलेला जे बोललं गेलं, तिथल्या त्यांच्या गावाच्या स्थानिक जे ग्रामदेवस्थ आहे त्या ग्रामदेवस्थामध्ये खुलेआम ज्या पद्धतीने बोललं जात होतं, म्हणजे ताकदीचा गैरवापर कशा पद्धतीची ही व्यक्ती करते हे स्पष्ट होत जात आहे.
पद्धतीचं झालेलं कांड आहे त्याला आपण अॅट्रॉसिटी गुन्हा नोंद करा, त्यावेळी विचारपूस केली म्हणजे आम्ही चौकशी चालू आहे. परंतु चौकशी करता करता हा आघात झाला आमच्यावरती, तरी सुद्धा अजून प्रशासन किती बळी घेणार हा मोठा प्रश्न आहे आमच्याकडे. हल्ला झाला नसून येथील बहुजन समाजावरती सुद्धा हल्ला झालाय, काय सांगा? नाही, साहजिकच ना, कारण मी एक बुद्धिस्ट समाजाचा जरी असलो तरी पण मी एका समाजाचं काम करत नाही. म्हणजे कुंभार असो, म्हणजे कुणबी समाजाचा मागच्या टायमाला मी एवढा मोठा मेळावा घेतला होता. त्यावेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या मेळाव्याला होतो. म्हणजे 6,000-7,000 पब्लिक कुणबी समाजाचं तिथे जमा झालं होतं. आणि ते कुळ कायद्याच्या संदर्भात मला खूप मोठं काम चालू आहे अंतर्गत, कुळ कायद्याच्या अंतर्गत. तर त्या संदर्भात आहे, कुंभार समाजाच्या संदर्भात आहे, वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांचं मी नेतृत्व करतो. त्यांचं असणारे गाणे ऐकतो, त्यांचं तशा पद्धतीचं तहसील असो, कलेक्टर असो, इथे असणारे प्रांत असो, यांच्यावर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. आणि म्हणून हा माझ्यावर हल्ला नाही तर ह्या बहुजनांवरती हल्ला आहे. राजकीय पक्षांकडून तुम्हाला असं वाटतं का इथे जे महाराष्ट्रामध्ये बहुजन चळवळीला कुठे अडवण्याचा प्रयत्न करतात? नाही, सरळ आहे ना, ते तर त्यांचं काम चालूच आहे ना. कारण यांची जी काही ठराविक मक्तेदारी आहे, ही ठराविक मक्तेदारी मर्यादितपर्यंत ठेवायची आणि त्यांच्यावर राज्य करायचं. जे खरे लायक आहेत त्यांना त्या पद्धतीचं मान सन्मान द्यायचा नाही. आणि तशा पद्धतीचं ह्यांचं सगळे साठवण्याचं चालू आहे. हे त्यांना भीती वाटायला लागली आता. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.